हे बघा हा संसार आहे मावशींचा. कसं राहायचं सापशीर त्यात घरात नाही. यांच्या इथं 2 मारलं परवा, आम्ही 1 मारला. या इथं होता साप. मग काय, एक इथं मारलं. कुठले साप तुम्हाला माहिती आहे का काय? आता हे सांगतायत की इथे वरती डोंगरामध्ये तो वरती जो पॅच दिसतोय खड्डा, तो जो खड्डा दिसतोय, धान्य वाटत्यात, तांदूळ कुठं, साखर, तेल, पाणी सणासुदीला वाटत्यात. आणि आम्हाला इकडं कोण नाही काय देत, कोणच काय नाही. काहीच नाही इकडं. 2, 2.5, 3 तास लागत्या चालत जायला. तिघा जवळ आहे. झोळ्या. जोळ्या बांधायच्या लाकडाला आणि घेऊन जायचं तेव्हा मग त्याच्यात त्या झोळीत त्या माणसाला टाकायचं. बारक्या पोरा सारं घेऊन जायचं. समोर वॉटरफॉल थोडा उंच आहे. आता मी शाळेमध्ये साहित्य वाटप करून इकडे अजून पुढे ती कातकरी समाजाची काय कुटुंब आहेत 4, त्यांच्याकडे चाललो. पुढं जाणार होय. त्या आजी ओळखलं का तुम्ही मला? गेल्या वर्षी तुम्हाला ते चादर किराणा देऊन गेलो होतो का? तो आहे मी. बरं आहे ना? हो. बाबा नाही तू का? नाही बाबा, बाबा गेला. अरे देवा, कसं काय? आता ते दुखणं तसं होतं म्हणजे ते जाणारच ना. कधी, किती दिवस झाले आता? झालं 4 महिने झाले. 4 महिने आले का? हा, खाली कोण आहेत आता लोक? ते आता आमचीच पोरं आहे. आहेत का? ते लाईट आणली होती तुम्हाला, म्हणजे दिले असते ना. पण ते कोणी नाही तर जावई वगैरे वरती होतो, पण आला नाही अजून. सगळी वरतीच आहेत. हा वरती कुठं? आहे, समजे वरती आहे. वरती कुठं? वरती तिकडे भात लावून आहे तिथे. हो का? ज्या आजींना तुम्ही ओळखत असाल, खाली घर आहेत, त्यांच्या बरोबर मी गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता. ते आजोबा एक होते आजारी. ते आजोबा त्यांचं निधन झाले 4-5 महिन्यापूर्वी ना. तर आता मी या लोकांसाठी काही चादर आणि सोलार दिवे घेऊन आलो होतो. ते आजी इथे बकऱ्यांमध्ये, मग त्यांना ते बकऱ्या लांब पळतील म्हणून रस्त्यावरच देतोय मी आता. हो का? आणि एक चादर आहे. हो, रडू नका. रडताय कशाला? गेल्या वर्षी मी या लोकांना चादर वगैरे देऊन गेलो होतो. किराणा दिला होता. या वर्षी आलो तर बाबा नाही दुर्दैव. आजी आता एकट्याच आहेत. आम्हाला पुढेच विचारलं बाबा आहेत का? नाही ना बाबा, होतं गेलं सारखं होतं, पण ते गेलं. आणि त्यांची ती कपडी तशीच झाली. हो ना. चालेल, बघतो पुढे कोण आहेत का. तिकडे जाऊन येऊ पहिलं, मग तुम्ही मोकळे असाल जायला. चालते, बघा काय का. गेला असं गुलाबतो समजे आहे तिथं एक जागेवर जाईल. हो. हा, समजे एक जागेवर जाईल. 4 कुटुंब आहेत नाही का? हा, 4 आहेत. आता मला दिलं ना तुम्ही. भात लावणीचे दिवस असल्याने या वस्तीवरील सर्व माणसं रानात गेली होती. ती सर्व लोक कामावरून येईपर्यंत मी धरणाच्या वरील भागात जाऊन यायचं ठरवलं. मागील काही दिवस घाट माथ्यावर प्रचंड पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व धरणं काठोकाठ भरली होती. हे बघा, इथे रस्त्याच्या खालील बाजूला ही 4 कुटुंब आहेत, ज्यांना मी गेल्या वर्षी किराणा किंवा चादर वगैरे अशा वस्तू घेऊन आलो होतो. आणि आज मी त्यांच्यासाठी सोलार दिवे, पुन्हा काही चादर आहेत ते घेऊन आलो आहे. आता खाली जाऊन दाखवतो मी तुम्हाला. गेल्या वर्षी मी आलो त्यावेळेस तिकडून आलो होतो, ह्या पाटामधून. हे बघा, अशा ताडपत्र्या टाकल्यात वरती, त्याच्यावर लाकडं ठेवल्यात वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून. रानातली कामं आटपून दिवसभर कुठेतरी मजुरी करून इथल्या महिला आता घरी परतल्या होत्या.
हे बघा, हे समोरचं त्या आजींचं घर आहे जिथे त्या बाबांबरोबर मी बोलत होतो, पण दुर्दैवानं 4 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. आता आजी एकट्याच आहेत. त्यानंतर हे दुसरं घर आहे, तिकडे एक तिसरं आणि एक खाली शेवट चौथं घर आहे. आता हे सांगतायत की इथे वरती डोंगरामध्ये तो वरती जो पॅच दिसतोय खड्डा, तो जो खड्डा दिसतोय तिथे डोंगर कोसळ्या आतमध्ये. ते जाग्यावरच झाडांमुळं आडलं, नाही तर ते पूर्ण खाली यांच्या घरांवर आलं असतं. घरावर आलं असतं ना. जागेवर थांबलं म्हणून आमची लई परिस्थिती झाली बाबा, जाग्याची राहण्याची जागा लई खाली आम्ही. हे बघा, हे वरची जी धस आहे म्हणजे जमीन जी खचली डायरेक्ट पडली ती खाली ह्या घरांवर आली डायरेक्ट. तुमचं हेच आहे का घर? हे बघा, इथे खाली धरणाच्या शेजारीच ही वस्ती आहे यांची. तुमच्या वस्तीचं नाव काय? तवच का? इथे खाली धरण, समोरच घरांच्या एक ओढा वाहतोय. ओल्या जमिनीमध्ये झोपायचं नाही का? बाहेर पाऊस पडत असल्याने मावशींनी मला घरात यायला सांगितले. गाई 4च कुटुंब आहेत ना इथं? हो, 4च आहेत आम्ही इथं. आजीला तर दिलंय. हो, तुला दिलं मग अशी बाबा. काय आहे का कापायला? निघत नाही तर चिकटपट्टी आहे त्याला, झिकून काढायची ह्या बाजूने. पूर्ण गोल चिटकवलेली आहे. तुम्ही काय कामं करता मग? पार्टीवाल्याकडे किती रोज देतात? 500 रुपये. कशाचा का रोज देतात? 400 रुपये मारायला सांगतात. पाऊस नाही बघत का, ऊन नाही का, ताण नाही. असं जिकडे तिकडे 500, 600, 700 रुपये रोज. आणि तुम्हाला किती देतात? 300. बस? हो, बाई माणसाला 300 आणि गड्याला 400. असंच कोण आलं बाहेरचं कामाला इकडे तर देतात 500, नाही तर कोण नाही देत. हा ना. मग तुम्हाला भात शेती नसते ना? कुठं काय आहे? मग काय खायचं कायचं काय? विकत आणून खायचं. ते काय पुरत आहे? स्वस्त आहे ते. रेशनिंग ते भेटतं. भेटते ना? काय भेटतं त्याच्यात? गहू भेटतात आणि तांदूळ. गहू आणि तांदूळ तेवढंच. दुसरं बस? तेवढं, दुसरं काय? कोण नाही काय देत. लाईट पण नाहीत ना? कुठं आहेत लाईट? लाईटच नाही. अतिशय अवघड परिस्थिती आहे. म्हणजे अवघड म्हणजे काय? हे बघा, हे दिवे आहेत. हं, आता ऊन नाहीये, हं, पण उन्हाळा असं ठेवलं किंवा पाऊस गेला आणि थोडा उजेड असला ना, हं, ऊन नसलं तरी सुद्धा हे चार्जिंग होतं. हं, फक्त पाण्यात भिजून देऊ नका. ह्याच्या जरा उजेड किंवा ऊन पडलं हं, त्याला चार्जिंग होते. हं, इथं बटन आहे, हे असं वरती सरकवायचं, हं, मग अशी 4 साईडनी लाईट लागते. हं, जर तुम्हाला जास्त नकोय, जास्त दिवस टिकवायची, हं, तर इथं असं मध्ये सरकवायचं. मग 2च बाजूच्या लागणार, 2 बंद होतील. हं, खाली केलं की पूर्ण बंद. हं, कुठं गेलात पार्टीवाल्याकडे किंवा कोणाच्या घरी तर चार्जिंग पण करून आणता येईल इथं लावून पिन. हं. फक्त व्यवस्थित वापरा, भिजू नका. नाही काय ते बॅटरी. लाईटीचं. आणि त्याच्यात चादर एक, थांबा जरा. अरे बापरे, मग काय बघा हे कसं झालंय ते. हे बघा, हा संसार आहे मावशींचा. कसं राहायचं? साप शिरत्यात घरात. नाही, यांच्या इथं 2 मारलं परवा. आम्ही 1 मारला या इथं होता. साप? मग काय, एक इथं मारला. कुठले साप तुम्हाला माहिती आहे का काय? हे बघा, रेडिओ चालतो का? चालतो. आता ह्या भिंती बघा, कूड आहेत म्हणजे फक्त. कागद तिकून बांधल्यात फाटकं तुटकं, म्हणून ते तेवढं तरी राहिले तिकडं. हा ना. कसं राहायचं त्याच्यात? हे बघा, इकडे ह्या कुडांमधून 2 साप आले होते बोलतायत, हा, आहे ना? हा, ते तिथं होता एक.
म्हणजे हे आणि ह्यांच्या इथं तर आता परवा कालचा फटी दिवस दिसत आहेत ना मध्ये खाली आणि कारवीच्या कुडाच्या, त्याच्यातनी आतमध्ये मग ती जनावर येतात. वाळून निघालं पार ते कुठं भुईला ते तुम्हाला घरकुल नाही मिळालं का? घरकुल यंदा म्हणतात, मग आता का अजून खरं नाही. नाही का? घरकुल म्हणजे नाही असे वरती काय कागद नाही. टाकलेत आणि कागद टाकल्या तवा राहिलो यंदा, नाही तर कशाच. गावांना धान्य वाटत्यात, तांदूळ कुठं साखर तेल पाणी सणासुदीला वाटत्यात, आणि आम्हाला इकडं कोण नाही काय देत. कोणच काय नाही. काहीच नाही इकडं. 2 रुपयाची मजुरी करायची, तवा आणायचं, तवा खायचं, तवा राहायचं. घरांची अवस्था तर बघितली अतिशय वाईट आहे. आणि दुकान नाही जवळ का काय नाही. पानशेतला मग जातील तुम्ही लोक. बाजाराला कुठं? पानशेत 500 जाणार. इकडे एसटी असते का? गाडी नाही गोड काय कशाचे एसटी आहे काय नाही. एसटी नाही होय? नाही इकून चालत जातात, नाही तर कुणाची गवली गाडी तर गाडीवर जाणार, आणि तिकून येताना गाडी एखादी करून आणली तर 4 रुपये राहिलं हातात आणणार, नाही तर चालत. मग चालत जायला किती वेळ लागतो? 2, 2.5, 3 तास लागतात चालत जायला. तिघा जवळ आहे. ते असं माणूस साधा असल्यावर ठीक आहे, आजारी माणसाने काय करायचं? काय करायचं? झोळ्या बांधायची पहिल्यांनी लोक. झोळ्या बांधायच्या, लाकडाला घेऊन जायचं, तेव्हा मग त्याच्यात त्या झोळीत त्या माणसाला टाकायचं. बारक्या पोरासारं घेऊन जायचं. मग तुम्ही काय मासे बिशे मारता का? उन्हाळ्यात मारायचं. वैसे कुठं गवलं तर त्याला गाव नाही, शिव नाही, इकायला काय नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे इकडं, की इकडं गावच नाही आहेत. सगळं पुनर्वसन झालंय ना लोकांचं. मग ते विकायचं कुठं हा पण प्रश्न आहे. इकायला जागा नाही इकडे. मग तुम्हाला भात शेती नाही काय नाही काय नाही. भात शेती नाही काय नाही. इकाच कमवायचं, इकाच आणायचं, तवा खायचं, आज कमवायचं आणि त्याचं मग आज खायचं. तवा आणायचं. हो तसंच. तिकडं काय दिसती तुम्हाला भात शेती? इथं कुठं मजुरी नाही काय नाही. आणि मजुरी आहे किती? 200 रुपये आम्हाला. 200 रुपये कसं जगणार आम्ही? 200 रुपये मजुरीतले 100 रुपये दारूलाच. ते आलं घरी तर आलं 100 ना, तर सगळं तिकडच काय खायचं? बायका पोरांनी घरात नाही. खरंच. तुम्हाला मुलं बाळ आहेत, नातुंड झाल्यात, लग्न करून दिले सगळ्यांची. ती कुठं असतात? हा ती कुठं असतात? ती आहे तिकडं लांब लांब. तिकडं काय पोरगा एक देशावा आहे, एक इथं मोशी असं माहिती मोस तुम्हाला. मग तिथं आहे एक थोरला आहे तो, आणि पुरी आहे ते तिकडे ह्याला वेल्याला तिकडं आहे. वेलला माझं गाव आहे. होय मी घिसरचा आहे. घिसर माहिती आहे का? आहे माहिती. घिसरचा आहे मी. काय दिसाला आम्ही पण तिकडं राहतो. हिरीला होतो तर तिकडं लोक कामाला यायचे. इथं धानिकमध्ये पण माझी एक पोरगी आहे. हो का? हो तिथं आहे तर मग लोक ती आमचीच आहे. धानेप आमच्याच वाटेवर आहे. हो आमचाच रस्ता आहे तो. धानिप तिथून खाली इंजरचं गाव तिथं आहे एक पोरगी माझी. एक इथं कादव्यात. लग्न कशी काय केलीत पोरांची? असंच हिकून तिकून 2 रुपये करायचं, ह्याच्याकून त्याच्याकून उसणं पासणं काढून लग्न करून दिली. कर्ज काढायचं आणि मग असं 2-2 रुपये फेडायचं. त्यांची लग्न केली. आयुष्यभर तेच करत बसलो आतापर्यंत. तेच केलं आम्ही. आता 2-2 माणसं उरलोय तर नीट घरात खायला नाही. आणि कातकरी मारायला झाले. त्यांची घरं कशी काय कसं राहायचं कसं. परिस्थितीने दिलेल्या वेदना त्यांच्या प्रत्येक शब्दातून बाहेर पडत होत्या. पावसामध्ये गळक्या छताखाली रात्र काढायची. एका वेळेच्या अन्नासाठी दिवसभर दुसऱ्याकडे राबायचे. आणि या उघड्या आभाळाखाली आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं. रेडिओ कशावर चालतो तो? शिलावं. शेल टाकायची का? हो शिल टाकायची. मग त्याच्यावर आपल्या बातम्या ऐकायची. कधी वनवास सरणार हा तुमचा? कशाचा वनवास फिरतोय? असंच राहणार त्यांना, अशीच जाणार ती. पोरांना शाळा शिकवली का तुम्ही? पोरांना शिकवलंय थोडं 5वी 6वी शिकल्यात. मग काम करतायत ना? कशाची त्यांना काम आहेत? अशी खात्यात काम करून तर ना, तर दुसरी काय काम आहे? मजुरीला जायचं. तुमचं आडनाव काय? मोरे? हे मोरे आहेत. आम्ही जाधव आहे का? हा. ही सगळी मोरे आहेत, फक्त आम्हीच आहे जाधव. आता ही पोरं माझी आहे ती माझीच आहे.
तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर आहे हे आणि सासर आहे हे, ही माझी आई म्हातारी. सख्खी आई होय. हो, म्हणजे हे आमचं सासर हे होतं त्यांचं ह्यांचं सगळं एकच गाव आहे, इथंच होती ती. एकच लेक आहे का? 3 लेक. माणसं आमची म्हातारी कोतारी आज पंज सासर सगळं मरून गेलं, पण अशाच घरात राहून मरून गेलं ते. असंच पण त्यांना कधी नीट घर मिळालं नाही, तसं आमचं पण होणार. पिढ्या संपल्या पण तुमचा वनवास संपला. हा, वनवास संपला ना आमचा, पिढ्या संपल्या पण आज पंज आमचं ह्याच गावाला मरून गेलं, पण कधी सुधारलं नाही. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण या समाजाच्या आयुष्यातला अंधार मात्र आजही तसाच आहे. 2 रुपये 3 रुपये मजुरी ते आम्ही केली आणि खाली आणि आलोय. 2 रुपये हो 2 रुपये मजुरी म्हणजे वरसगाव धरणाचे ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस 2 रुपये मजुरीने या आजींनी काम केले. 2 रुपये मजुरी खाली बा आम्ही आणि दिवस काढलोय. भाज्या खाऊन म्हणलं दिवस काढलं, मीठ मिळायचं नाही, चटणी मिळायची नाही, कुरडूची भाजी खायची ह्या माणसांनी खाल्ली आणि जगल्यात, आणि आम्हाला वाढवलं त्यांनी. हाय माहिती का नाही कुरडूची? कुरडू माहिती आहे की? कुरडू माहिती आहे, शेंडवल माहिती आहे, गेटवल माहिती आहे. खाऊन आणि हा गरगट्याची भाजी खाऊन आणि ते ह्याची भाजी खाऊन जगलोय आम्ही. पण ते दिवस राहिलं नाही बा, ते गेलं ते नाही राहिलं. मग आता भाजी काय मग तुम्ही काय? आता भाजी आता काय डाळ आहे होय. डाळ बीळ कुठं काय आणतो, कुठं खेकडं बिगडं कोण गेलं तर, नाही तर कुठं मास 4 गवलं तर खायचं. असं मग दुसरं काय इकडं दुकान ना पिकान नाही, काय नाही. कशाने आणायचं, काय कुठं जायचं? तुम्हाला औषधं माहिती असेल ना रानातली? औषध आहेत माहिती, तर काय म्हाताऱ्यांना तर आहेत माहिती. हा, म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही राहताय म्हणलं, कशी तरी पूर्वी तर दवाखाने नव्हते, मग त्यावेळेस कशी काय पोरांना हे करायची, आजारी पडल्यावर हे झालं? आहेत औषधं होती म्हाताऱ्याला माहिती, मला पण नाही माहिती होती. हा, ते म्हाताऱ्याला माझ्या समजा माहिती होतं. ते त्यांना होतं तेव्हाच विचारलं पाहिजे होतं. हो तेव्हा पाहिजे होतं तेव्हा. पण ते काय कुणाला सुचत हे मरण आणि हे जगन असं? नाही, मी गेल्या वर्षी मी भेटलो तर चांगले होते. म्हणजे चांगलं होतं, अजून आता सुद्धा हिंडून फिरून होत ते. पायाला काहीतरी लागलं होतं त्यांच्या ना. हा समाज खरा मूळ निवासी आहे आपला भारतातला, आणि आज त्यांना स्वतःची जमीन नाही, ना शेती, ना काही, म्हणजे निसर्गाला धरून राहिलेला हा समाज. ऐकतो तो बोलत. हा समाज निसर्गाला धरून राहिला, अगदी नैसर्गिक जीवन अजूनही जगतोय, पण मूळ प्रवाहाच्या बाहेर कायमच राहिलेला समाज हा. पण हे पत्रे म्हणताय तुम्ही, पण ते पत्र्यांना पण सगळे होल पडलेत किंवा ते काय फाटून गेल्या, तुटून नांडऱ्या ते फाटलेले आहेत. सगळं हे गळत पावसाने, काय राहिले त्याच्यात जात्यात सरून. हे बघा, हे सगळं ओलं झालेलं आहे. काय गाय तिला रान नाही चोरूला, येलेर खादा ते सगळा. मी लास्ट इयरला आलो होतो त्यावेळेसच माझ्या डोक्यात होतं की सोलार दिवे वगैरे यांना गरजेचे आहेत, आणि आज तो योग आला, कारण की शाळेच्या मुलांसाठी साहित्य घेऊन आलो होतो. तर म्हणलं त्यासोबत यांना ते दिवेसुद्धा देता येतील, सोबत त्या चादर पण होत्या. ह्या बकऱ्यांना सांभाळून मग आपलं पोट भरायचं. ह्या घरामध्ये ते आजोबा होते आजींचे. निसर्गाची लेकरं म्हणून जन्माला आलेल्या या माणसांना स्वतःच्या मातीत उपरेपणाचे जिने जगावे लागते, हे आपल्या व्यवस्थेचे अपयश नाही का?
हक्काचं घर, 2 वेळचं अन्न आणि सन्मानाचं जीणं एवढंच या लोकांना हवं आहे. सृष्टीच्या निर्माणापासून ज्यांनी या जंगलाला, नद्यांना, डोंगरांना जपलं, या मातीशी इमान राखलं, आज त्यांना स्वतःच्याच या भूमीमध्ये उपरेपणाचे जिने जगावे लागत आहे. आता बघा इथे या 4 कुटुंबांना ते सोलार लाईट, चादर आणि थोडा खावा आणलेला तो देऊन झाला आहे माझा. शाळेच्या मुलांचंही काम झालं, यांचं देखील काम झालं आणि आता मी माघारी फिरतो आहे. इथे बाईक सकाळी पूर्ण भरून आलेली, आता पूर्ण मोकळी झाली. आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.